नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आज आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्याच्यातील याच्या आधीचं जीकेचं लेक्चर 1 आपण पाहिलेलं आहे, ते तुम्ही पाहिलेलं असेल असं मला अपेक्षित आहे। आणि हे लेक्चर 2 तिकडच्या कन्सेप्ट पूर्ण वेगळ्या होत्या, इथलच्या पूर्ण वेगळ्या आहेत। मात्र जे विद्यार्थी मित्र राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा आणि पोलीस भरती यांचा नव्यानेच अभ्यास करायला सुरुवात ज्यांनी केलेली आहे किंवा ज्यांना अर्थशास्त्र कठीण जातं किंवा अर्थशास्त्राबद्दल थोडीशी भीती आहे, अशा विद्यार्थी मित्रांसाठी हे लेक्चर अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। कारण की याच्यामध्ये बेस आहे, एकदम बेसिक सुरुवात। अर्थशास्त्र कशाला म्हणायचं, अर्थशास्त्राचे व्यवहार नेमके कसे होतात, अर्थशास्त्राचे प्रकार कोणते आहेत, या बाबी आणि त्याच्यामध्ये मग उत्पन्नाचे घटक हे आपल्याला या ठिकाणी परफेक्ट करायचं आहे। तर चला सगळ्यांनी वही आणि पेन घेऊन बसायचं आहे, थोडंफार नोट डाऊन करत चला। मी काही मुद्दे जे आहेत, तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्या। थोडंसं अर्थशास्त्र आहे म्हटल्यावर ते इतिहास भूगोल इतके जोरात उत्तर तुमच्याकडून येणार नाहीये, मात्र तरीही बरेचसे अभ्यासू मित्र या ठिकाणी आहेत याची मला खात्री आहे। पहिला मुद्दा तो म्हणजे अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे। मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्राला आपण सामाजिक शास्त्र म्हणतो, बरोबर। मात्र मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र। मित्रांनो लक्षात घ्या, अर्थशास्त्र वेगळं आणि अर्थव्यवस्था वेगळी, दोन शब्द वेगळे आहेत। म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी अर्थशास्त्र असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो, आणि मी जेव्हा अर्थव्यवस्था असं म्हणतो त्याचा अर्थ वेगळा होतो। ओके, अर्थशास्त्र ही एक व्यापक कन्सेप्ट आहे आणि त्याच्या अंतर्गत कुठेतरी बघ एखाद्या देशाची अर्थव्यवस्था येत असते। ओके, तर ते लक्षात घ्या। मग या अर्थव्यवहार म्हणजे अर्थव्यवस्था याच्या अंतर्गत आपण बघतो आहोत की वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी अर्थव्यवस्था आहे। मग अर्थशास्त्र जेव्हा आपण बघतो तेव्हा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठीच जे काही आर्थिक व्यवहार होत असतात, काय म्हणतोय मी, आर्थिक प्रश्न सोडवायचे आहेत। मित्रांनो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं गरजा, काय आपल्या गरजा आणि आपल्याला आवश्यक आपल्याला निसर्गाने दिलेली साधने यांच्यामधला ताळमेळ म्हणजे अर्थशास्त्र आहे, बरोबर। मग त्या ठिकाणी तुम्हाला ते कोणकोणते व्यवहार होतात की ज्याच्यातून हे सगळं साधलं जातं त्याचा अभ्यास, त्या प्रश्नांचा अभ्यास म्हणजे काय, अर्थशास्त्र। मग आर्थिक व्यवहार मित्रांनो हे तोंडपाठच असले पाहिजे। जे माझे नवीन विद्यार्थी मित्र आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे, हे 4 व्यवहार असे लिहूनच घ्या आणि हे पाठच असले पाहिजे। पाठ म्हणजे कसे, समजून उमजून, घोकंपट्टी म्हणत नाहीये मी, रट्टा मारणे म्हणत नाहीये, कारण ते इथून पुढे चालणार नाहीये। इतकं वाचा, इतकं समजून घ्या की ते आपोआप पाठ झालं पाहिजे, या मताचा मी आहे। मग सगळ्यात आधी आर्थिक व्यवहारामध्ये पहिली गोष्ट काय घडते, आर्थिक व्यवहार सुरू कुठून होतो मित्रांनो, तर तो सुरू होतो उत्पादनापासून। एखादं प्रोडक्शन तुम्ही एखादी कशाची तरी जेव्हा निर्मिती करतात, मग त्यामध्ये वस्तू असू शकते किंवा सेवा असू शकते। एक प्रश्न तुमच्यासाठी आहे, मला सांगा वस्तू आणि सेवा याच्यात नेमका काय फरक आहे। म्हणजे तुम्हाला जर मी सांगितलं की बाबा वस्तू आणि सेवाची वेन आकृती काढा, तर या दोघांपैकी व्यापक काय आहे, म्हणजे सेवा वस्तूमध्ये समाविष्ट आहे की वस्तू सेवामध्ये समाविष्ट आहे। मित्रांनो मी जीकेच्या याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि हे अत्यंत बेसिक आहे। वस्तूचा प्रकार आहे सेवा की सेवेचा प्रकार आहे वस्तू। आपण त्यामध्ये मूर्त आणि अमूर्त असे प्रकार बघितले होते, कशाचे होते ते, वस्तूचे की सेवाचे, हे महत्वाचं आहे। हे जर ज्याला हे कळत नाहीये ना, वस्तू आणि सेवामधला फरक ज्याला कळत नाहीये, काय कशामध्ये समाविष्ट आहे, त्याने समजायचं की आपण बेसिक न करता मोठे मोठे पुस्तकं वाचायला लागलेलो आहोत बिनकामाचे। मग ते लक्षात राहत नाही, मग आम्ही घोकंपट्टी करत फिरतो आणि मग म्हणतो की माझ्या लक्षात राहत नाही, वाचलेलं मला समजत नाही। आम्ही बेसिक बाबी, बेसिक कन्सेप्ट आधी समजून घेत नाहीत। मग पहिलं म्हणजे उत्पादन केलं गेलं पाहिजे, बरोबर। प्रोडक्शन, आता प्रोडक्शन तर केलं, समजा चला औरंगाबादमध्ये तुम्ही आहात, तिथे बजाज नावाची एक मोठी कंपनी आहे, ती काय करते, 2 व्हीलर 4 व्हीलर काहीतरी रिक्षा वगैरे अशी विविध उत्पादनं बनवते आहे। काय म्हणतोय मी, उत्पादनं बनवले, चला उत्पादनं बनवून रेडी झाले। आता हे उत्पादन बनवताना 4 घटक असतात, उत्पादनाचे घटक असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो। ओके,
फॅक्टर्स आपण ज्याला म्हणत असतो तेही आपल्याला पुढे बघायचे आहे की उत्पादन करण्यासाठी 4 बाबी कोणत्या अत्यावश्यक आहे. तुम्हाला याच्या आधी मी सांगितलेले आहे मागील लेक्चरमध्ये, त्या ओझरचा उल्लेख आहे. ते 4 घटक मला सांगा, उत्पन्नाचे 4 घटक, उत्पन्नाचे. ओके, पुन्हा याच्यात उत्पादन आणि उत्पन्न अशा 2 गोष्टी आहेत, त्याच्यावरही मी बोलणार आहे. म्हणजे फार लहान लहान मुद्दे याच्यामध्ये. इन्कम आणि प्रोडक्शन, या बऱ्याच जणांना उत्पन्न आणि उत्पादन याच्यातला फरक कळत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की निवड आणि नियुक्तीमधला फरक बरेच जण गोंधळतात. निवड कशाला म्हणायचं आणि नियुक्ती कशाला म्हणायचं, तसं इथे उत्पादन आणि उत्पन्न हाही एक घोळच आहे. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग पहिलं उत्पादन झालंय, चला तुम्ही त्या ठिकाणी रिक्षांची निर्मिती केली बजाज कंपनीने. आता काय होणार, ती विभाजन करणार, डिस्ट्रीब्युशन करणार. काही सगळे तुम्हाला रिक्षा घ्यायची आहे, याला रिक्षा घ्यायची आहे, खेड्यापाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीला रिक्षा घ्यायची, तो प्रत्येक जण काही त्या बजाज कंपनीमध्ये जाणार नाहीये मित्रांनो. ती कंपनी काय करणार, डिस्ट्रीब्युटर्सकडे त्या ठिकाणी पाठवणार आपला माल. जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी काय असणार आहे, डिस्ट्रीब्युशन त्याचं होणार आहे. त्या मालाचे शोरूम्स तयार होणार आहेत. काय शोरूम्स, एखादे कोणतंही उत्पादन घ्या, त्याचे त्या ठिकाणी त्याचा साठा होणार आहे. आणि नंतर काय होणार, मग नंतर विनिमय होणार, एक्सचेंज होणार, त्याची मार्केटिंग केली जाणार. जे काही ग्राहक असतील, ज्यांना गरज तयार झालेली असेल, गरज, आपण गरजाची व्याख्या पाहिली होती मित्रांनो. गरज तयार होण्यासाठी नेमकं काय असावं लागतं, 2 घटक अत्यंत महत्वाचे मी तुम्हाला सांगितले होते. तेव्हाच तिला गरज म्हणत असतो आपण. म्हणजे एकतर पैसा असावाच लागतो, मात्र पैशासोबत दुसरा घटक कोणता असतो गरजेमध्ये, हे महत्वाचं आहे. आणि हे पार पोलीस भरतीवाल्याला सुद्धा इथून पुढे आलं पाहिजे. आमचं हे पोलीस भरती सरळ सेवावाल्यांच्या डोक्यात काय घुसलेलं असतं की अर्थशास्त्र वगैरे आमच्या कामाचं नाहीये. मात्र इथून पुढे जर तुम्ही हे केलं नाही तर मग तुम्ही त्या आयोगाच्या आणि त्या मंडळाच्या कामाचे नाहीत, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्रत्येक परीक्षार्थीला या बेसिक गोष्टी सांगतोय मी तुम्हाला, मध्ये खूप असं डीपमध्ये जाऊन घेऊन जात नाहीये. अत्यंत वरवरच्या बाबी आहेत, मात्र अत्यावश्यक बाबी आहेत. पुढे विनिमय झालं, चला त्या ठिकाणी देवाणघेवाण होते आहे, कोणी खरेदी विक्री करता आहे, विकणारा विकतो आहे, घेणारा घेतो आहे, आणि मग घेतलेला त्याचा उपभोग करतो आहे. ग्राहक आहे, कंझ्युमर आहे, तो त्याचं कंझम्पशन करतो आहे. तुम्ही गाडी घेतली, ती तुम्ही वापरता आहात, तुम्ही काहीतरी खाण्याचे पदार्थ घेतले, ते तुम्ही वापरता आहात, उपभोग तुम्ही घेता आहात. म्हणजे मित्रांनो, उत्पादित झालेली वस्तू, तिचं विभाजन केलं जातं, तिचं विनिमय होतो, ज्याला आपण वस्तू विनिमय म्हणतो. म्हणजे पैसे घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात वस्तू द्यायची. आधी वस्तू विनिमयमध्ये वेगळं होतं, वस्तूच्या बदल्यात वस्तू. आता वस्तू जागेवर काय आलंय, चलन आलं, चलन. ओके, चलन, चलनी नोटा, चलनी नाणी. नोटा आणि नाणी वेगळ्या आहेत. पहिली 1 रुपयाची नोट कधी आली भारतामध्ये, कोणी आणली? पहिलं नाणं, भारतीय नाणे कायदा कोणता आहे बरं सध्याचा अस्तित्वात असलेला नाणे कायदा कोणता आहे? सगळ्यात सध्याचं सर्वात लहान नाणं भारतामध्ये जे अधिकृत आहे असं नाणं कोणतं मित्रांनो? प्रश्न आहे तुमच्यासाठी माझा. सगळ्यात लहान चलन, नोट ज्याला म्हणतो आपण, ते नोट स्वरूपातलं सगळ्यात लहान चलन आजचं कोणतं आहे भारतात? आणि आणखी तुम्हाला डीपमध्ये विचारायचं तर सर्वात मोठ्या किमतीचे पैसे आपण किती रुपयाची नोट आतापर्यंत, असा इतिहास आहे की ती छापलेली आहे. किती रुपयाची मॅक्झिमम आपण नोट आतापर्यंत आपल्या आरबीआयने छापली होती? हे महत्वाचं आहे. सगळं महत्वाचं आहे. वाचन असलं पाहिजे, वाचन असलं तरच ही उत्तर देता येतील. मग वरील 4 व्यवहार, उत्पादन मित्रांनो हे पाठच असलं पाहिजे. आता उत्पादन हे समजून सांगितलेलं आहे. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग, हे जे 4 व्यवहार आहे याच्याशी संबंधित ज्या काही संस्था असतील, मग उत्पादन करणाऱ्यामध्ये विविध कंपन्या, कारखाने, लहान मोठे सगळे उद्योग आले, त्याच्यात लघु कुटीर उद्योग सगळेच ते आले, दुसऱ्या संघटना आल्या. यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था तयार होते मित्रांनो, तिला म्हणायचं अर्थव्यवस्था. बघा, अर्थव्यवस्थेची व्याख्या, अर्थव्यवस्था या 4 आर्थिक व्यवहारापासून तयार होते, हे लक्षात ठेवा. असं ते फिक्स राहू द्या. चला, इथे बजाज कंपनीची गाडी तयार झाली, पहिलं उत्पादन झालं, दुसरं ती एका शोरूममध्ये नेऊन ठेवल्या गेली, विभाजन झालं, तिसरं तिथे पाहण्यासाठी, ते गाडीला नेण्यासाठी कोणीतरी व्यक्ती आला, त्याने ती खरेदी केली, विनिमय झाला, आणि चौथं तो गाडीवर बसला, गाडी चालवतो आहे, गाडीची झीज सुरू झाली, उपभोग घेतो आहे. मित्रांनो 4 गोष्टी. कन्सेप्टवर काम करतोय मी फक्त. कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले पाहिजे, कारण की आपल्या लेक्चरचं नावच आहे GK, जनरल नॉलेज आहे. हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. ओके, इथे मी स्पेसिफिक MPSC म्हटलेलो नाहीये, स्पेसिफिक सरळ सेवा म्हटलेलो नाहीये, कंबाईन म्हटलेलं नाहीये. मात्र याच्यातलं एकालाही या बाबींना सोडून जमणार नाहीये.
कारण की याला मी GK म्हटलेलो आहे. आता अर्थव्यवस्थांचे प्रकार काय आहे बघा, दोन प्रकार या ठिकाणी क्लिअर लक्षात ठेवायचे. पहिलं म्हणजे उत्पादक साधनांच्या मालकीवरून आणि दुसरे विकासाच्या अवस्थेवरून. उत्पादक साधने म्हणजे भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र उत्पादनाची साधने जी आहेत मित्रांनो, तिच्यावर मालकी कोणाची आहे त्याच्यानुसार भांडवलशाही, खाजगी मालक असेल भांडवलशाही, त्या ठिकाणी सरकार मालक असेल समाजवादी, दोघांची मालकी असेल मिश्र. अत्यंत सोप्या शब्दात सांगितले. पुढे आपल्याला बघायचंय, त्याच्यामध्ये डीपमध्ये प्रश्न येतात, ते नीट बघावे लागेल. हे तिन्ही हे जे आत्ता मी सांगितलं हे सगळ्यांनाच येणार, तेवढा अभ्यास प्रत्येक जण करतो. आता पुढचं काय येतं, विकासाची अवस्था. एक विकसित डेव्हलपमेंट आहे आणि दुसरी अविकसित आहे. ओके, ते दोन प्रकार झाले. आता आपण बघूया साधनांच्या मालकीवरून. मग उत्पादनाची साधनं कोणती आहेत बघा, ही 4 साधनं मी तुम्हाला सांगितली. भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, उद्योजकता आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, भूमीच्या बदल्यात काय भेटतं, श्रमाच्या बदल्यात काय भेटतं किंवा दिल्या जातं, भांडवलाच्या बदल्यात काय भेटतं आणि उद्योजकतेच्या बदल्यात काय भेटतं. या 4 वेगवेगळ्या उपयोगितेशी तुम्हाला जोड्या लावायच्या आहे, त्याच्या आउटपुटशी तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. पुढे आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो. सोपं मित्रांनो, एकदम सोपं. हे बघा, उत्पादनाची जी साधनं आहे म्हणजे भूमीवर ज्याची मालकी आहे, श्रमावर मालकी आहे, भांडवलावर मालकी आहे, उद्योजकता म्हणजे मालक जो आहे, हे सगळं कोण आहे, खाजगी आहेत. याला काय म्हणायचं, भांडवलशाही. ओके, सोपं सरळ. वस्तू आणि सेवाचे उत्पादन हे खाजगी भांडवलदार करतात. किमती या बाजार यंत्रणा ठरवते, सरकार ठरवत नाही. सोपं एकदम. वैशिष्ट्य म्हणाल तर एकदम थोडक्यात बघू आपण. उत्पादन साधनांची मालकी खाजगी आहे. खाजगी हा शब्द लक्षात ठेवायचा. भांडवल आलं की खाजगी आलं पाहिजे. उद्योग स्वातंत्र्य आहे मालकांना, तुम्हाला निवडायचं ते. ग्राहकांना स्वातंत्र्य आहे, मला काय घ्यायचं, ग्राहकाची पसंती आहे. बाजारपेठा तिथे स्पर्धा आहे, खुली स्पर्धा आहे. किंमत मुक्तपणाने ठरणार आहे. बाजारपेठा ठरवणार, सरकार काही म्हणणार नाही. ज्याची मागणी वाढली त्याची किंमत वाढणार, मागणी कमी झाली किंमत घटणार. सरळ मागणी पुरवठा सिद्धांत लागू होणार. म्हणून म्हणजे सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे हिला मुक्त अर्थव्यवस्था म्हटलं जातं. कशाला, भांडवलशाहीला. हिलाच लेजेस फेअर असंही म्हटलं जातं, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था. हिलाच बाजार अर्थव्यवस्था सुद्धा म्हटलं जातं, कारण की हिच्या किमती मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरतात. याच्यामध्ये उत्पादन पूर्णतः नफ्यासाठी असतं मित्रांनो. उघड असतं, प्रॉफिट कमवायचं आहे. अमेरिकेत गेले तुम्ही, भांडवलशाही तुम्हाला दिसेल. उद्योजकता पूर्ण वाव आहे. बिझनेसमॅन जे आहेत, तुम्हाला जसं करायचं तसं करा. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष काय, तर श्रीमंत होत जातात, गरीब होत जातात. सत्तेची विकेंद्रीकरण आहे, आर्थिक सामाजिक विषमता वाढते, कमाल नफा मिळवायचा आहे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष होतं, गरिबांकडे दुर्लक्ष होतं, चैनीच्या वस्तूचं उत्पादन करण्यावर भर दिला जातो, तेजीमंदीची व्यापार चक्र या ठिकाणी येऊ शकतात. हे त्या ठिकाणचे तोटे आहेत. आता पुढचा प्रकार येतो तो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. मित्रांनो, 480 पिक्सेलमध्ये बघायचं आहे, मग तेव्हा तुम्हाला एकदम या ठिकाणी क्लिअर दिसणार आहे. सोशलिस्ट इकॉनॉमी, एकदम सोपं. एका शब्दात काय, तर सरकारी किंवा सार्वजनिक मालकी. कशावर, उत्पादनाच्या साधनावर. उत्पादनाची 4 साधने तुम्हाला पुन्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय, सरकार काय करता आहे, उत्पादने घेता आहे, त्याचं विभाजन सुद्धा करता आहे. वैशिष्ट्य काय आहे मग, कशाचे, समाजवादी अर्थव्यवस्था. सगळ्यात महत्वाचं समाजहित, नावातच आहे समाज, बस. समाज आणि सरकार हे 2 शब्द लक्षात ठेवा, इथे विषय संपला. पुढे काय, तर मूलभूत गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या किमान किमतीत दिल्या गेल्या पाहिजे. सरकारचं काम आहे. आर्थिक व सांपत्तिक विषमता जी आहे ती कमी झाली पाहिजे. अर्थात सामाजिक न्यायासाठीची व्यवस्था, म्हणून समाजवादी अर्थव्यवस्था. मित्रांनो, समाजवाद आणि सामाजिक न्याय शब्दांमध्येच आहे. पुढे ग्राहक सार्वभौम नाहीये, किमती बाजार यंत्रणा ठरवणार नाहीये, सरकार ठरवणार. पुढे पंचवार्षिक योजना, ते या ठिकाणी राबवले जाणार. भारतामध्ये हे चाललं, आर्थिक नियोजन आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठेतरी आघात होतो. सरकारी नियंत्रण अति जर झालं तर मात्र घोळ होऊ शकतो. आणि सरकारी यंत्रणा सुद्धा संसाधनाचा अपव्यय करू शकते, ती एक शक्यता आहे. थोडक्यात काय, तर अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी होऊ शकते असं म्हटलेलं आहे. अशी व्यवस्था क्युबा, उत्तर कोरिया या देशांमध्ये आपल्याला दिसून येते. पुढचा प्रकार आहे बघा, या दोघांमधले दोष काढून एक चांगली अर्थव्यवस्था म्हणून तिला मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे भांडवलशाही आणि समाजवादी दोन्हीमधल्या चांगल्या गोष्टी घेतल्या, सार्वजनिक आणि खाजगी मधल्या चांगल्या गोष्टी घेतल्या, त्यांचं सहअस्तित्व आहे. या व्याख्या विचारल्या जातात. सार्वजनिक खाजगीचं सहअस्तित्व,
मिश्र अर्थव्यवस्था, भांडवलशाही समाजवादीचं सहअस्तित्व, मिश्र अर्थव्यवस्था आणि भारताकडून याचा स्वीकार केला गेलेला आहे. भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे, मात्र भांडवलशाहीकडे झुकणारी. हा मुद्दा लक्षात घ्या, भांडवलशाहीकडे झुकणारी म्हणतोय मी. आता पुढचे प्रकार पडतात ते म्हणजे विकासाची अवस्था. विकसित अर्थव्यवस्था, डेव्हलप, आणि दुसरी विकसनशील. डेव्हलप म्हणजे काय? ज्या ठिकाणी दरडोई उत्पन्न चांगलं आहे, औद्योगिकरण चांगलं आहे, शहरीकरण आहे, साक्षरता दर चांगला आहे, मृत्यूदर, जन्मदर कमी आहे, जसं अमेरिका असेल, युनायटेड किंगडम असेल, जर्मनी, हे देश कसे आहे? विकसित आहेत. विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग, विकासाच्या मार्गावर असलेले, ज्यांचं दरडोई उत्पन्न अल्प आहे, कमी उद्योगीकरण ज्या ठिकाणी आहे किंवा औद्योगिकरण आहे, जिथे कृषी क्षेत्र जास्त प्रमाणात तिथे त्याच्यामधलं GDP मधला हिस्सा असेल किंवा मजुरांचं प्रमाण असेल कृषीचं, आणि पुढचं लोकसंख्या जिथे जोराने वाढते आहे, म्यानमार, पाकिस्तान, आफ्रिकन देश, हे विकसनशील मध्ये जातात. मित्रांनो, भारत हा कोणत्या याच्यामध्ये येईल, विकसित मध्ये की विकसनशील मध्ये? अत्यंत सोपा प्रश्न आहे. पुढचं एक महत्वाची कन्सेप्ट आहे, हिच्याकडे आपण दुर्लक्ष करू नका, कारण की अर्थशास्त्रामध्ये उत्पन्नाचे मार्ग माहीत असले पाहिजे. कारण की आपल्याला माहित आहे, गरजा, मानवी गरजा फार महत्वाच्या आहे, आणि त्या गरजा पूर्ण करायच्या असेल तर पैसा आवश्यक असतो, आणि पैसा हवा असेल तर उत्पन्न कमवावं लागतं. म्हणजे बघा, गरजा, पैसा, उत्पन्न एकमेकांशी मेळ घालणाऱ्या या 3 बाबी आहेत. मग वैयक्तिक उत्पन्न कशाला म्हणायचं? ठराविक कालावधीमध्ये एखादा ठराविक व्यक्ती जर जेवढं उत्पन्न मिळवतोय, समजा एका वर्षामध्ये एखादा व्यक्ती 2 लाख रुपये मिळवतो आहे, त्याचं काय झालं? ते वैयक्तिक उत्पन्न. मग वस्तू आणि सेवा जे उत्पादित होतात त्याच्यासाठीचे घटक कोणते? तुम्हाला सांगितलं होतं मी, ह्या जोड्या लक्षातच ठेवा. नवीन मुलांसाठी एकदम बेसिक आहे. भूमी जी आहे त्याच्यापासून खंड किंवा रेंट मिळतो, श्रम आहे, श्रमाच्या बदल्यात मजुरी किंवा वेतन भेटतं, भांडवल आहे, भांडवलाच्या बदल्यात व्याज भेटतं, आणि संयोजक आहे, त्याच्या बदल्यात नफा भेटतो. उद्योजकता असंही त्याला म्हटलं जातं. 4 घटक, त्याच्या 4 जोड्या. नीट नोटिंग करून घ्या, हे तोंडपाठच असावं, एकदम बेसिक स्वरूपाचं आहे. पुढे उत्पन्न हे पैशाचे किंवा वस्तूच्या स्वरूपात दिल्या जात असते, हे लक्षात ठेवा. आता उत्पन्न कोणकोणत्या मार्गातून भेटू शकतात? बघा, शेती आहे, 12 बलुतेदारीचा मुद्दा मी उल्लेख केलेला आहे. कोण कोण येतं 12 बलुतेदारांमध्ये? बघा, सुतार आहे, लोहार, कुंभार, सोनार, चांभार, नावी, परीट, कोळी, महार, मांग, चौगुला, जोशी. 12 बलुतेदारीमध्ये हे येत होते, आता हे अस्तित्वात नाही, हे लक्षात ठेवा. फक्त आपल्याला एक नॉलेज म्हणून माहीत असलं पाहिजे. हे शेतकऱ्यांना सेवा पुरवायचे, त्याच्या बदल्यात त्यांना जो मोबदला भेटायचा मित्रांनो, त्याला बलुता म्हटलं जायचं किंवा त्याला मेहनताना असं म्हटलं जायचं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरे होते 18 आलुतेदार. यांच्या सुद्धा सेवेच्या मोबदल्यामध्ये यांना धान्य मिळायचं, वस्तू मिळायच्या, त्याला आलुता म्हटलं जायचं. आणि त्याच्यातच मग ती विनिमय पद्धत होती, वस्तू विनिमय पद्धत. म्हणजे सेवा किंवा वस्तूच्या मोबदल्यामध्ये इतर वस्तू दिल्या जायची किंवा इतर सेवा दिल्या जायची. आता बलुतेदारीमध्ये नेमकं काय होतं? श्रम विभागणी ही व्यवसायानुसार होती. मित्रांनो, हा शब्द फार महत्वाचा आहे, व्यवसायानुसार. आणि व्यवसाय हा जन्मानुसार ठरायचा. याच्यामुळे काय झालं? आलुतेदारी आणि बलुतेदारी पद्धतीमुळे तेव्हाच्या काळात समाज हा स्वयंपूर्ण होता, तेव्हाची ती गरज होती असं आपण म्हणूया. आता उत्पन्न शेतीपूरक उद्योगातून सुद्धा भेटू शकतं. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य शेती, कच्च्या मालासाठी शेतावर आधारित उद्योग म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्याच्यामध्ये कुटीर उद्योग सुद्धा आहेत. आता कुटीर उद्योगाची व्याख्या इथे केलेली आहे की विक्रीसाठी वस्तूचे उत्पादन घरगुती स्वरूपात करणे, त्याला कुटीर उद्योग आपण म्हणतो. बघा, हा प्रश्न आलाय, फार MPSCने प्रश्न विचारलाय कुटीर उद्योगाच्या व्याख्येवर. आणि मग आपण हे लहान लहान बेसिक वाचलेलं नसतं, आपले प्रश्न चुकतात. वेपर्स असेल, पापड असेल, कुटीर उद्योगाची उदाहरणं आहे. व्यापार कशाला म्हणायचं? मित्रांनो, आणखी एक कन्सेप्ट आहे. व्यापार 2 पद्धतीचे असू शकतात, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय. देशाच्या सीमेच्या आत जर वस्तूची खरेदी विक्री होत असेल त्याला देशांतर्गत व्यापार म्हणायचं, आणि एका देशातून दुसऱ्या देशात जर वस्तूची आयात निर्यात होत असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणायचं. पुढे वाहतूक व दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. काय? 2 गोष्टी, एक वाहतूक आणि दुसरं दळणवळण. सेवा या सेक्टरमधला अत्यंत महत्वाचा घटक. आणि याच्यामुळे मग देशांतर्गत असेल, आंतरराष्ट्रीय असेल, ते व्यापाराला चालना मिळते, बाजारपेठा विस्तारतात, पर्यटनात वाढ होते आणि रोजगार निर्मिती होते. मित्रांनो, अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाच्या बेसिक काही कन्सेप्ट या ठिकाणी या लेक्चरमध्ये मी घेतलेले आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल असं मला वाटतं. याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा, या पद्धतीने वाचन असेल ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. अर्थशास्त्र तुम्हाला हळूहळू अत्यंत सोपं वाटायला लागेल. आपण पुढे गेल्यानंतर डीपमध्ये घुसत जाणार आहोत, अवघड मुद्देही घेणार आहोत. मात्र सध्या एवढंच,
तुम्हाला या ठिकाणी हे सगळं शिकवलेलं आवडत असेल तर नक्की लाईक करत चला, आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर करत चला आणि तुम्हाला याचे नोटिफिकेशन्स पाहिजे असतील तर इथे सबस्क्राईबच्या बाजूला एक नोटिफिकेशन बेल असते, तिला क्लिक करून ठेवा. चला तर पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतर सुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.